नमस्कार, आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी। बातमी रायगडच्या विकासाची। रायगडचा विकास पालकमंत्रीपदाच्या हव्यासापायी जनतेची झाली आहे फसगत। रायगड जिल्ह्याच्या विकास आराखड्याला विलंब होत असल्याचे आता उघडगुपित राहिलेले नाही। कारण केवळ एकच पालकमंत्रीपदाचा वाद। महायुतीला जनमताच्या आशीर्वादाने एक हाती सत्ता मिळाली, पण जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष न देता सत्ताधारी नेते आपापसातील कुरघोडी, पदप्रतिष्ठेचे हेवे दावे आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षाच्या भोवऱ्यात गुरफटलेले दिसत आहेत। विकासाऐवजी खुर्चीचे राजकारण। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पालकमंत्रीपद नेमले गेले असून तेथे विकासकामांना गती मिळालेली आहे। मात्र रायगडकरांचे नशीब मात्र वेगळे ठरले। 2 उपमुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री असतानाही रायगडचा पालकमंत्री ठरवता आलेला नाही। यावरून महायुतीतील सत्ता संघर्ष उघड झाला आहे। पालकमंत्रींशिवाय विकास होईल अशी तोंडडेकली विधाने केली जात असली तरी प्रत्यक्षात विकास आराखडा धूळ खात पडला आहे। मतदारांच्या अपेक्षा धुळीस मिळाल्यात। रायगडकरांनी एकजूट दाखवत महायुतीला सत्ता दिली। विकासाची स्वप्ने डोळ्यात भरून लोकांनी मतदान केले। मात्र निवडणुकीतल्या गाजावाची सर्व आश्वासने आता केवळ कागदावरच उरली आहेत। मतदार मात्र हतबल सुन्न अवस्थेत अजूनही प्रतीक्षेत आहेत। आश्वासनांच्या धुरकट पडद्यामागे विकास नावाची आशा तग धरून आहे, पण ती दिवास्वप्नासारखीच ठरत आहे। स्वार्थी राजकारणाचा खेळ आजचे राजकारण खरोखरच किळसवाणे वाटावे असे आहे। वैयक्तिक स्वार्थ, पक्षीय अजेंडा आणि सत्तेसाठीची हव्यास यामुळे लोकशाहीतील मूलभूत नीतिमूल्य हरवत चालली आहेत। एकदा निवडून आलो की जनतेचे प्रश्न, विकासाचे अभिवचन सर्व विसरले जाते। पुढारी हुकुमशाही वेशात लोकशाही चालवताना दिसतात। विकास गाजर दाखवून जनतेची फसवणूक। सत्ताधारी नेते जनतेला विकासाचे गाजर दाखवूनच राजकारणाचा खेळ चालवत आहेत। मतदार राजाला आता या कटू वास्तवाची सवय झाली आहे। पण प्रश्न असा आहे की लोकशाहीत जनतेचा आवाज हरवला तर उरेल तरी काय? रायगडकरांचा संयम संपण्याआधी राजकारण्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, अन्यथा इतिहास त्यांना माफ करणार नाही। शेवटचाच प्रश्न, आज रायगडच्या विकासाचा आराखडा फायलींच्या गर्तेत अडकलेला आहे, कारण विकासालाही कोणालाही प्राधान्य दिलेले नाही। सत्ता, खुर्ची आणि स्वार्थ यासाठी सारे काही सुरू आहे। मग प्रश्न उरतो, रायगडकरांचे भविष्य खरेच कोणाच्या हाती आहे? जनतेच्या की राजकारण्यांच्या हव्यासाच्या? एकच प्रश्न।